अध्याय दुसरा कितवा? तिसरा. अध्याय तिसरा, ऋतुचर्या. माघापासून पोषापर्यंत 2-2 महिन्यांचे 6 ऋतू आहेत. ते अनुक्रमे करून शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद व हेमंत. शिशिरादी 3 ऋतूंनी उत्तरायण होतो व त्याला आदान अशी संज्ञा आहे, कारण हा काळ मनुष्याचे बळ प्रतिदिवशी आकर्षण करून घेतो. आता सगळ्यात पहिला जे पॉइंट आहे की ऋतू निर्मिती कशी होते, वेदर चेंज किंवा पूर्ण वर्षभराचा जे ऋतू बदल आहे तो कसा डिवायडेड केलेला आहे तर ते माहीत पाहिजे, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे. तर पृथ्वी आहे, वर आकाश आहे, ठीक आहे. पृथ्वी आणि आकाश याच्यामध्ये वायू आहे आणि जल जे आहे ते पृथ्वीच्या आधाराने आहे आणि अवकाशाच्या आधाराने वायू आहे. आणि या चारी महाभूताला बॅलन्स करण्यासाठी सूर्य तेज स्वरूपात आहे. सूर्याचा तेज जे आहे अग्निस्वरूप, तेजस्वरूप किंवा उष्णता ही वायूला त्याचा दाब कमी अधिक करते. जर सूर्याची उष्णता वाढली किंवा पृथ्वी सूर्याच्या जवळ असेल तेव्हा सूर्यताप किंवा त्याचा दाहकता किंवा उष्णता जी आहे ती वायूला गरम करेल, ती गरम होईल. तर उष्णतेमुळे ती गरम झालेली वायू जी आहे ती जलतत्वाला ॲब्झॉर्ब करण्यासाठी मदत करेल. तेज आणि वायू असं दोन्ही मिळून जे आहे जलतत्वाचं जे आहे बाष्पीभवन करेल आणि ते बाष्पीभवन जे आहे ते वायूच्या माध्यमातून आकाशामध्ये विलीन होईल. ते जितकं जास्त अग्नितत्व किंवा सूर्याचा ताप असेल तितकं जास्त बाष्पीभवन जलतत्वाचं होईल. पृथ्वी तापेल, त्यासोबत जल तापेल, जलासोबत जे आहे बाष्प स्वरूपात ती वायूमध्ये मिश्रित होईल. वायू हलकी झाली की ती वर जाईल, ठीक आहे. खालचं पाणी जसजसं इव्हॅपोरेट होत जाईल, बाष्पीभवन होत जाईल, तसतसं ते वरच्या दिशेने जाईल, हलकी वायू वर जाईल, ठीक आहे. तर ही क्रिया सतत चालू आहे. पावसाळ्यामध्ये पासून सुरू होते, उन्हाळ्याच्या मकर संक्रांतीपासून हा प्रकार सुरू झाला, तो थेट तुमच्या कर्क संक्रांतीपर्यंत म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीपर्यंत, आषाढीपर्यंत, आषाढापर्यंत ते होते. तर मग ते सध्या चालू आहे, संपत आलेलं आहे जुलै महिन्याची सुरुवात, ठीक आहे. तर त्या ऋतूपर्यंत बाष्पीभवन चालू आहे, ते तितकंच स्ट्रॉंग आहे. तर ते जमिनीवरचं पाणी जे आहे ते इव्हॅपोरेट करत वर पाठवणार. तर आता काय होईल की एक विशिष्ट शरीराच्या अवकाशत्व संपलं, त्याची व्याप्ती थोडी कमी झाली की ते काय करणार, वायूला थंड करण्याचा प्रयत्न करणार आणि जसं ते थंड होण्याचा प्रयत्न ते खाली येईल तर ते वर्षा ऋतूमध्ये कन्व्हर्ट होईल. आकाशाच्या अवकाशात जल बाष्पीभवनाच्या स्वरूपात आहे, पण जसं त्याला थोडंसंही त्याच्या त्या व्हॅक्यूममध्ये जे तेव्हा जे सॅच्युरेशन पॉईंट एकदा झाल्यानंतर टेम्परेचर सडन डाऊन होते तेव्हा पाऊस सुरू होऊन जाईल. म्हणजे आकाशाची कसमस घामाच्या स्वरूपात आपल्याला इथं जाणवते. आपण त्या महिन्यामध्ये सगळ्यात जास्त घाम येतो. आत्ता जून जुलैमध्ये घामाचं प्रमाण जास्त आहे. तर ते दाखवते की वर चाललेली गडबड जी आहे ती शरीरावर पण तितकाच परिणाम दाखवते. मग शरीर त्याच्यानुसार रिॲक्ट करायला लागते. तर सामान्य माणसं बोलताना म्हणतात की जितका घाम जास्त येईल तितका पाऊस जास्त येईल, बरोबर आहे. तर घाम, कासावीसपणा आणि इतर लक्षणं दिसायला लागते की तिकडे पाऊस येणार हे समजते आपल्याला. मग पाऊस पडल्यानंतर जमिनीवर पाऊस पडत आहे. तर आता एक्झॅक्टली उलटी क्रिया होत आहे, जी आधी झाली ती त्याच्या एक्झॅक्ट उलटी क्रिया होत आहे. तर ते जलस्वरूप पृथ्वीच्या वृक्षतेमध्ये मिक्स होत आहे. जे आत्तापर्यंत उन्हाच्या तापामुळे तापलेली जमीन आहे ती पाण्याच्या थंडाव्यामुळे जी आहे ती त्याच्या कणाकणामध्ये पाणी साचत आहे. तर ते पाणी किती साचतं आहे, जोपर्यंत जमिनीचं पृथ्वी तत्वाचं ॲब्झॉर्प्शन पॉवर चांगलं आहे त्याच्या सॅच्युरेशन पॉईंटपर्यंत ते पाणी ॲब्झॉर्ब करते. ओलावा जमिनीमध्ये जसजसा ओलावा मुरत जातो तर आपल्या सामान्य माणसं, त्याला खेड्यामधले लोक जे आहेत ते
किंवा शहराकडे पण म्हणतात की मुरवणी पाऊस झाला, म्हणजे पाणी जे आहे ते मातीला मुरवलं, तिथपर्यंत गेला, पाणी वाहत आहे, म्हणजे मुरून बाहेर पडलं आणि बाहेर वाहत झालं, आणि त्याच्यानंतर मग ते पेरणी करतात किंवा बाकीच्या प्रोसेस ज्या मातीवर करायच्या आहेत त्या करतात, आणि त्याच्यानंतर मग ते पेरणी लागवड वगैरे होते. तर पाणी जेव्हा सॅच्युरेशन पॉईंटपर्यंत जाते, जमिनीत मुरते, तर जमीन थंड व्हायला लागते. तेव्हा आपल्याला लक्षात येते की पावसाळा बराच काळ झालेला आहे. पाऊस पडून 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 जमीन आता इथपर्यंत तुंबलेली आहे की जमिनीत पाण्याचा निचरा होत नाही. पाणी त्याच्या वरच्या लेवलवर पडून चाललं जातं. तर हळूहळू आकाश तत्वामध्ये जे बाष्पीभूत झालेलं पाणी आहे ते मॅक्झिमम आता तिथे पण अवकाश निर्माण झालेला आहे, आणि खाली जमिनीत पण पाणी मुरून तुंबलेलं आहे, बाहेर वाहत आहे. नदी नाले ओला पूर्ण भरलेले आहेत, धरणामध्ये पण पाणी भरलेलं आहे, इतकं पाणी आता झालेलं आहे. मग एक त्याची कॅपॅसिटी आहे की इतकं पाणी, इतके क्युसेक पाणी तयार झालं, इतकं पाणी पावसाचं अनुमान. तर ते झाल्यानंतर पाणी वाहतं होतं, आता ते अडून पडलेलं आहे. तर अडलेलं पाणी साधारणतः ऑक्टोबरपर्यंत शांत होते पाऊस, म्हणजे पावसाळ्याचा हेमंत ऋतूमध्ये आता कन्वर्ट झालं. शरद सुरू झाली, शरदाची सुरुवात झाली, वर्षा ऋतू संपला, पाणी पडून अवकाश मोकळं झालं. आता शरद ऋतूमधला जो अवकाश जो आहे, सूर्याचा ताप थोडा वाढतो, जलतत्व कमी जसं झालं, आभाळ निघून गेलं, आणि नंतर पूर्ण आभाळ निघून गेल्यानंतर आता थोडं उन्हाचे ते दिसायला लागते, पाऊस नाही म्हणून आकाश थोडं निरभ्र वाटायला लागतं, आणि नंतर मग जे आहे त्या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमुळे, जलतत्व आणि अग्नितत्व याच्या एकत्रित मिलनामुळे काय होतं, एकत्रित संयोगामुळे पाण्याला थंडावा आणि वर आकाशाची उष्णता, तेजाची उष्णता, या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणून एक थंडी तयार होते, मधुर भाव. तर तो तयार झाल्यानंतर हेमंत ऋतूमध्ये ते थोडं अल्पसं असतं, त्यामुळे थंडी थोडी कमी आहे. मग त्याच्यानंतर शिशिर ऋतूमध्ये ती थोडी जास्त आहे, त्याचा बोचटपणा जे जाणवायला लागते, थंडी जास्त वाटायला लागते. जलतत्व जे आहे अग्नितत्वामुळे जास्त आणखी स्वतःचा थंडावा, गारठा जो आहे तो दाखवतो. तो गारठा पीकला गेल्यानंतर जलतत्व कमी झालेलं दिसते, अग्नितत्वाचं स्वरूप जास्त प्रकट व्हायला लागतं, म्हणजे तेज त्याच्यावर हावी होते त्या जलतत्वावर. पहिले ते जलतत्व हावी होते तेजावर, आणि नंतर तेजतत्व हावी होते जलावर. तर मग जेव्हा जलतत्वाचं प्रमाण जास्त असते तेव्हा हेमंत ऋतू, आणि जेव्हा त्याच्या पीकला जातं तिथून जे आहे शिशिर ऋतू संपत येतं, आणि शिशिर ऋतू संपल्यानंतर वसंत ऋतूमध्ये तेजतत्व जे आहे ते पूर्णतः जलतत्वावर हावी होऊन जाते, जलतत्वाचा नाश होतो, आणि मग ती असलेल्या म्हणजे साधारणतः फेब्रुवारी स्टार्टमध्ये किंवा मिडमध्ये आपल्याला जाणवायला लागते की थंडी जवळपास नाही आहे. ती कधीपर्यंत, होळीच्या आधीपर्यंत थंडी जवळपास निघून जाते, आणि तिथून वसंत सुरू होते. वसंतामध्ये ओलाव्याच्या आधारावर तयार झालेला गहू किंवा तुमचे हरभरे, हिवाळ्याच्या थंडीत आणि ऊन या दोन्ही प्रकारावर तयार झालेले जेवढे काही वनस्पती आहे किंवा औषधी वनस्पती, अन्य पदार्थ तयार होतात, आणि मग साधारणतः वसंत ऋतू बैसाखपर्यंत जे आहे, ग्रीष्माच्या सुरुवातीच्या याच्यापर्यंत त्या तयार होऊन जे आहे आता वापरायला घेतात. हिवाळी अन्न, उन्हाळी अन्न असे दोन प्रकार करतात. पहिल्या पावसापासून ते हिवाळ्यापर्यंत आलेलं अन्न जे आहे ते जलतत्व प्रधान आहे आणि पृथ्वीतत्व प्रधान आहे. पण हिवाळ्यापासून पुढे उन्हाळ्यापर्यंत तयार झालेलं अन्न हे साधारणतः अग्नितत्व प्रधान आणि वायुतत्व प्रधान जास्त आहे. त्याच्यातही मधुर भाव जास्त असल्यामुळे मधुर भावातच पेरणी करून त्याच्यातून उष्णतेच्या आधारावर ते पक्व झालेले आहेत, म्हणून त्यात बॅलन्स आहे. गहू आहे किंवा तुमचा हरभरा आहे किंवा इतर जे सगळे पदार्थ त्या काळात तयार होतात ते जास्त पोषक आहेत, कारण मधुर भावातली त्याची निर्मिती आहे. जलतत्वाच्या पेक्षाही ते जास्त पोषक असतात, म्हणून उन्हाळी गहू, उन्हाळी बाजरी, उन्हाळी ज्वारी ही वापरात जास्त आहे. ठीक आहे. उन्हाळी भात, तांदूळ हे शरीराला जास्त पोषक आहेत. ठीक आहे, कारण ते जलतत्वाचं बॅलन्सिंग करतात. म्हणून पावसाळ्यामध्ये भाजीपाला जास्त खात नाहीत.
ठीक आहे. आणि उन्हाळ्याच्या जसं पावसाळा संपतो त्याच्यानंतर भाजीपाला खाण्याची प्रघात आहे. तर ते शरीराला बॅलन्स करण्यासाठी निसर्गाच्या जसं सूर्य आणि चंद्र आणि पृथ्वी हे एकमेकाभोवती फिरतात आणि त्याच्यातून तयार झालेले जे सूर्याचा प्रभाव पृथ्वीवर जे आहे त्याच्यानुसार ऋतू तयार झाले. तर मग ते सूर्याचा प्रभाव कसा ओळखायचा, तर पृथ्वी जेव्हा जवळ असेल सूर्याच्या तेव्हा तुमचा उन्हाळा चालू आहे आणि जेव्हा ती दूर असेल तेव्हा चंद्राचा प्रभाव आहे. तर मकर संक्रांत आणि कर्क संक्रांत हे त्याला डिव्हाइड करते. मकर संक्रांतीपासून उन्हाचा प्रभाव वाढते, तर कर्क संक्रांतीपासून जलतत्वाचा प्रभाव वाढत जाते, सोमतत्वाचा प्रभाव वाढते. तर हे सोमतत्व आणि जलतत्व हे ठरवते, तेजतत्व हे ठरवते की कुठला ऋतू आहे आणि आता ॲब्झॉर्प्शन करायचं आहे की पुन्हा द्यायचं आहे. म्हणजे एक आदान काळ आहे, एक प्रदान काळ आहे. म्हणजे देणारा काळ आहे, निसर्ग आपल्याला देतो आणि आपल्यातून निसर्ग घेतो. आवन गमन, पृथ्वीवरून आकाशाकडे जाणं, आकाशाकडून पृथ्वीकडे येणं. ठीक आहे. म्हणजे हे तेजतत्वाच्या अनुषंगाने झालेली क्रिया. पृथ्वी जल, तेज वायू आकाश, आकाश वायू तेज जल आणि पृथ्वी, इकडून तिकडे किंवा असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरनी ते तत्व आपलं विचरण करतात, एकमेकात विलीन होतील किंवा एकमेकापासून निर्मिती करतील. आणि ही जे ऋतुचर्या आहे ही आपल्याला जाणवते आणि त्याच्यानुसार आपण खानपान ठेवतो. म्हणून आपल्याला प्रत्येक ऋतूनुसार आहारात आणि विहारात बदल करायचा आहे. आणि ही ऋतूनुसार दिनचर्या जी आहे ती आरोग्य प्रदान करणारी आहे. म्हणून ऋतूनुसार दिनचर्या सांगितलेली आहे.